तुम्हाला काही विचारणार नाही ताई. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नाव काय? सुरेखा. सुरेखा बागडे. बारवे बागडे. बागडे आहेत का ताई? आज पहिलीच वेळ आहे सर, म्हणजे जय गुरुदेव. जय गुरुदेव. आज पहिल्यांदाच आला? हां, म्हणजे समोर बोलते असं. हा असू द्या, पण कथेला कितवा दिवस आहे? आज दुसरा दिवस आहे. तिसरा. मी दुसरा दिवस आहे. त्यांना बोलू द्या, तुम्हाला येईल माईक. कसं वाटतं तुम्ही 2 दिवस कथेला येत आहे? छान वाटतंय. हे साई मित्र मंडळ, साई देवस्थान ट्रस्ट अनेक उपक्रम राबवत असतात. मंडळाबद्दल काय सांगसाल तुम्ही? नाही, मी नेहमीच येते कार्यक्रमाला. छान असतो त्यांचा. ह्यावेळेस जरा वेगळं ठेवलं त्यांनी, त्याच्यामुळे छान वाटलं. स्वामी समर्थांबद्दल म्हणजे माहिती मिळते ना, त्याच्यामुळं. नाही तर दरवेळेस भागवत कथा असायची, आता हे तर स्वामी समर्थांबद्दल आहे. एक आगळा वेगळा उपक्रम. हां, वेगळा. 2 दिवस तुम्ही भजनामध्ये तुम्हाला तल्लीन झालात? हां, चालेल. मग जोडीने आलात का एकटे आलात? नाही, एकटीच आले. उद्या जोडीने या. नाही, गावाला येते. बरं, त्यांना फोन करून बोलवा. फोन आहे का? लावू का त्यांना फोन? नको नको. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही किती दिवस झाला येत आहे कथेला? 2 दिवस झाले. माईक जवळ धरा जरा, तोंडाजवळ. 2 दिवस झालं? हां. एकटे आल्या? मालक आहेत ना. मालक कुठे आहेत? ठीक आहे तर. उभे राहा मालक. हा, म्हणजे दोघं जोडीने येत आहे. गाव कुठलं तुमचं? आमचं गाव बीड. बीडचे आहेत? वा वा वा. रोज येत जावा. स्वामी समर्थांची कथा श्रवण करायला स्वामींचं भाग्य लागतं. आणि जीवनामध्ये लक्षात राहू द्या, अंतकरणातून गेलेली भक्ती स्वामींना असणारी परमपावन होत असते. लक्षात राहू द्या. म्हणून कधीही घाबरायचं नाही. कारण स्वामींचं एक वाक्य आहे, काय माहिती आहे ना? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जीवनामध्ये सगळ्यांनी फटकरू द्या, पण माझ्या भगवंतांनी फटकरण्यासारखं आयुष्यात जगायचं नाही. स्वामी समर्थ तुम्हा उभा येताना उदंड आयुष्य देव, ही कथा व्यास मंचाच्या वतीनं प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी 3 दिवसापासून इथे, ते पहिल्या दिवसापासून येते. मला खूप छान वाटलं आहे. इतकी मनशांती मिळत आहे. आणि तुम्ही जे वातावरण निर्मिती करता ते अतिशय सुंदर आहे, की कोणाला अशी झोप येणार नाही, काही नाही. नाही तर नुसतं प्रवचन केलं की लोकांना झोप येते, पण तुमच्यामुळे सगळे अशी जागृत राहतात आणि या प्रवचनाचा आस्वाद घेतात. धन्यवाद. मंडळाने हा उपक्रम राबवला आहे. हा, मंडळाने हा उपक्रम राबवला. मंडळाचं नाव काय आहे? श्री साई मंदिर देवस्थान आणि श्री साई मित्र मंडळ. वा वा. नाही, त्यांचा तर किती वर्षे हे कार्यक्रम आहे. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम. आणि मुळे भाऊ तर आमच्या अगदी परिचयाचेच होते. मी त्या अवसरीचीच आहे. मी शिंदे, शोभा शिंदे, आणि ते मुळे आमच्याच गावचे आहेत. हो हो हो, छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एवढी मला एक सांगा, आता तुम्हाला सांगतो, कधी तुम्ही माईकवर बोलला असन नसन, पण ही ऊर्जा देतो कोण हो? माझी स्वामी माऊली ऊर्जा देते का नाही? आता ती आपण नामात्र असतो, आपल्याला बाबाच उजळ देत असं. हा, म्हणजे आयुष्यामध्ये आपण माईकवर कधी बोललो नसताना सुद्धा आपल्याला बोलायला वगैरे सगळं अंतकरणातून ती ऊर्जा देणारं त्याचं नामस्मरण घेतल्यावर स्वामी काही करू शकत नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. करतील स्वामी. तुम्हाला कसं वाटलं 3 दिवस? 3 दिवस छान वाटलं, कारण हा कार्यक्रम आपण यावर्षी प्रथमच घेत असतो. कारण इतर वेळा भागवत कथा असते, पण यावेळेला स्वामींचा कार्यक्रम आहे. आणि स्वामींचा यावेळा प्रगट दिन होता, त्यानिमित्त आपण हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व भाविकांसाठी हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, कारण हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठीच मंडळाने राबवला आहे आणि त्याचा आपण उपभोग घ्यायचा असतो. हो 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 हो. कार्यक्रम एकदम सुंदर आहे. आणि महाराजाबद्दल काही वादच नाही. ते सर्व प्रकारचे कार्यक्रम शिवचरित्रकार आहेत, परंतु सर्व कार्यक्रम करतात. यावर्षी त्यांनी आगळा वेगळा असा स्वामींचा कार्यक्रम केलेला आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांना देवळ धन्यवाद थोडे आहेत. धन्यवाद. भक्ती, ज्ञान, वैराग्य, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, हे सगळं आणि सगळं लक्षात राहू दे, स्वामी करून घेत असतो. साई मित्रमंडळ आणि साई देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी स्वामी समर्थांची चरित्रकथा संगीतमय या ठिकाणी संपन्न होत आहे. आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले, महाराजांची भेट घेतली, त्यांची तारीख घेतली आणि हा कार्यक्रम ठरवला.
दरवर्षी आपण रामकथा किंवा रामनवमीनिमित्त रामांच्यावरचीच कथा ठेवत होतो. पण ह्या वर्षी ठरलं की जरा आगळी वेगळी करूया. परिसरामध्ये समर्थांचे भक्त भरपूर आहेत आणि आम्ही पाहतो की नारायण भैरवड्यांच्या मंडळामार्फत समर्थांचं मंदिर अगदी गच्च भरलेलं असतं. कालचा जो प्रगट दिन होता त्या प्रगट दिनासाठी त्या ठिकाणी जवळजवळ 20-25 हजार लोक या ठिकाणी आलेले होते. आणि महाराजांचे देखील मी आभार मानल की त्याने या ठिकाणी संगीतमय कथा या ठिकाणी तयार केली. त्यांची टीम, त्यांचे गायक, वादक, कलाकार, नाट्य, तसेच आमचे फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांचे देखील आभार मानले पाहिजे की ते दररोज शूटिंग करतात आणि लाईव्ह यूट्यूबला टाकतात. आपण जे नाचलात, गायलात हे सर्व यूट्यूबला दिसतंय आणि मंडळाकडं उद्या सकाळी ह्या सगळ्या क्लिप येणार आहेत.